यार ज्योग्राफी ऑप्शनल सब्जेक्ट मी जो डिसाइड केला आहे तो डिसिजन बरोबर होता का चुकलेला डिसिजन आहे? कारण सगळ्यात जास्त ऑप्शनल टेकर्स युपीएससी मध्ये आणि एमपीएससी मध्ये ज्योग्राफीचेच आहे. मग मी पण तो डिसिजन घेतलाय, तेच बघून मी डिसिजन घेतलाय. मग हा डिसिजन माझा चुकलाय का? तर आन्सर इज नो, ऍब्सोल्युटली नॉट. युअर डिसिजन इज करेक्ट, 100% करेक्ट आहे. तुम्ही घेतलेला डिसिजन ज्योग्राफी ऑप्शनल घ्यायचा है ना, स्कोर करायचा आणि फायनल आपला रिझल्ट आणायचा युपीएससी आणि एमपीएससी मध्ये, हा चुकलेला नाहीये. लेट मी से इट लाऊडली. येस. सो फक्त तुमची जी अप्रोच आहे, तुमचा जो वे आहे ज्योग्राफी ऑप्शनलला डील करायचा, तो कुठेतरी कनेक्ट होत नाहीये आणि म्हणून तुम्हाला हा सेल्फ डाऊट येतोय. सो वॉच दिस व्हिडिओ टिल दी एंड आणि मी तुम्हाला सांगेल शेवटपर्यंत कसा तुम्ही ज्योग्राफीमध्ये इंटरेस्ट क्रिएट करून आन्सर आणि सिंगल डिजिट रँक सुद्धा सिक्युअर करू शकता. सो माय सेल्फ अक्षय गुरु अँड आय एम युअर फ्रेंड इन ज्योग्राफी. सो गाईज बघा, तुमचा पहिले डिसिजन चुकलेला नाहीये. बघा, रतन टाटांनी म्हटलंय की आय डोंट टेक एनी डिसिजन राईट ऑर रॉंग, है ना. कोणताही मी राईट किंवा डिसिजन घेत नाही किंवा रॉंग डिसिजन पण घेत नाही. मी तो डिसिजन घेतो आणि त्याच्यानंतर त्याला अचीव्ह करण्यासाठी काही स्टेप्स पुट करतो, राईट, ज्याच्यामुळे तो राईट किंवा रॉंग होतो. मग ऑप्शनल साठी सुद्धा आपला हा डिसिजन असाच आहे की आपण खूप विचारपूर्वक डिसिजन घेतलाय की ज्योग्राफी ऑप्शनल घ्यायचा आहे किंवा कोणताही ऑप्शनल घ्यायचा आहे. मग आता तो घेतल्यानंतर आपण त्याच्यासाठी प्रॉपर स्टेप्स टाकतोय का, त्या डिरेक्शन, त्या ओरिएंटेशन मध्ये जातोयत का, मग हे बघणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता मग हे बघण्यासाठी किंवा तो फायनल अंडरस्टँडिंग स्कोर आणण्यासाठी तुम्हाला 7 मंत्राज मी आज देणार आहे, ज्यामुळे तुम्हाला ज्योग्राफी फार इंटरेस्टिंग वाटेल. ओके, मग कोणते मंत्राज आहे? वॉच इट टिल दी एंड आणि तुम्हाला प्रत्येक मंत्र लक्षात सुद्धा राहील ते सुद्धा मी एन्श्योर करेल. ठीक आहे. पहिला, रीडिंग इट कन्सेप्च्युअली. येस, की बघा कॉन्सेप्ट युपीएससी एमपीएससी सारख्या एक्झामिनेशन मध्ये कॉन्सेप्ट इज फॉरमोस्ट, है ना, की इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट की कॉन्सेप्ट तुम्हाला किती मेमोराइज आहे, राईट. याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे ती कॉन्सेप्ट किती तुम्हाला कळाली आहे. जर कॉन्सेप्ट कळाली नसेल तर मग प्रॉब्लेम होईल. मग कसं करायचंय की तुम्ही ज्योग्राफीचे टॉपिक्स रीड करताना प्लेट टेक्टॉनिक, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट किंवा विंड्स किंवा अजून टॉपिक सॉइल वगैरे, मग इथे तुम्ही काय करा, तिथे त्याला डीप एक्सप्लोर करा, है ना, त्याला करंटशी कनेक्ट करा. कसा कनेक्ट होतोय त्या टॉपिकला अगेन एक्सप्लोर करा. जसं विंड कसे मूव्ह करताय, हाय प्रेशर टू लो प्रेशर. फक्त रट्टू नका, फक्त मेमोराइज नका करू, त्याला इमॅजिन करा की हाय प्रेशर लो प्रेशर का मूव्ह करत असेल, कारण काहीतरी फिनॉमिनास इथे वर्क करतायत. का गंगा रिव्हर गंगोत्रीवरून वेस्ट बेंगॉल सुंदरबनकडे जाते, रिव्हर्स का जात नाहीये, थोडासा विचार करा. कॉन्सेप्ट तुम्हाला ऑटोमॅटिक क्लिअर होईल. का टेम्परेचर इन्व्हर्जन होतो किंवा अगेन काही कॉन्सेप्ट, सगळ्या कॉन्सेप्ट थोडासा रीडिंग इट कॉन्सेप्च्युअली, है ना, थोडासा लॉजिक अप्लाय करा. तुम्ही बघणार तुम्हाला हा सब्जेक्ट खूप इझी वेने कळेल. ठीक आहे. सेकंड, कधी लक्षात ठेवा की आवर सराउंडिंग इज नॉट ब्लँक, ज्योग्राफी इज नॉट सराउंडिंग, है ना. मी तर रिअली ज्योग्राफीचा फार मोठा फॅन आहे, राईट. आणि ज्योग्राफी इज बेसिकली समथिंग यू विल फाइंड की जिथे तुम्ही याला सराउंडिंग मध्ये बघू शकता. कसं, मॉन्सून येतोय, मग विचार करा ना, हा आपल्या सराउंडिंगचा पार्ट आहे, इथे ज्योग्राफी आहे. कसा की मॉन्सून काय आहे, कसे हे विंड्स फ्लो करताय, कसे क्लाउड्स येत आहेत, ते का प्रेसिपिटेट करताय आणि मग ते प्रेसिपिटेट झाले तर काय इम्पॅक्ट होतोय, बरोबर. मग टाइड्स येत आहे, कोस्ट बीचेसवर गेले, गोवाला गेले तुम्ही, बरोबर, गोवाला प्रत्येकाला जायचं असतं. मग गोवाला गेले तर तिथे बीच आहे, बीचेसवर टाइड्स असतात, वेव्स असतात. मग विचार करा वेव्स काय येत आहेत, वेव्स काय असतात, वेव्सचे टाइप्स काय असतील, कनेक्ट कसा होईल. कारण रिअल टाइमशी कनेक्ट केलं तर तुम्हाला ही कॉन्सेप्ट बेस्ट अंडरस्टँड होईल. किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ज्या काही पॉलिसीज तुम्ही बघतायत, ठीक आहे, चायनाच्या पॉलिसीज असतील, मग त्याला जिओ पॉलिटिक्सशी कनेक्ट करा, कारण ज्योग्राफी ऑप्शनल पॉलिटिकल आस्पेक्ट सोबत हा वेल कनेक्ट होईल, बरोबर. सो ज्योग्राफी इज इन आवर सराउंडिंग, लक्षात ठेवा गाईज. ओके. देन आस्क, डोंट शाय, राईट, ऑलवेज कीप आस्किंग. आस्क, आस्क अँड आस्क. कंपल्सरी क्वेश्चन विचारा, बट कोणाला,
तुम्ही क्वेश्चन्स हे विचारले पाहिजे एनसीआरटीच्या स्टेटमेंट्सला, है ना. एनसीआरटीचे जे काही स्टेटमेंट्स दिलेत त्या स्टेटमेंटला तुम्हाला क्वेश्चन्स विचारणं मस्ट आहे. ओके. अँड इक्वली युअर सेल्फ ऑल्सो. ठीक आहे. दॅट यू गाईज शुड कीप आस्किंग युअर सेल्फ क्वेश्चन. जर तुम्ही हे क्वेश्चन्स विचारले नाहीत तर तुम्ही फक्त ते रीड करताय तो कॉन्टेंट. मग जसं फॉर एक्झाम्पल जर तिथे दिलाय द अर्थ रोटेट्स अराउंड इट ऍक्सिस, इट्स ओन ऍक्सिस. मग इथे फक्त हा स्टेटमेंट रीड नका करू, है ना. इथे हा स्टेटमेंट सोबत याला क्वेश्चन विचारा, व्हाय डज अर्थ रोटेट. यस, की अर्थ का रोटेट करतीये. देन on its axis, why on its axis, why not on someone else axis. Yes, जेव्हा तुम्ही असे क्वेश्चन्स विचारणार ना की अर्थ टेक्स 365 days टू रिव्हॉल्व अराउंड द सन, मग विचारा की याच्यापेक्षा कमी टाइम पण होऊ शकतो का, जास्त टाइम होऊ शकतो का, हा टाइम कॉन्स्टंटच राहील का, मग रिव्होल्युशन का होतं, व्हाय अराउंड द सन, व्हाय नॉट अनादर स्टार, राईट. मग असे जेव्हा क्वेश्चन्स विचारणार देन यू विल फाइंड एनसीआरटी तुम्हाला काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन देईल रीडिंग बिटवीन द लाइन्स. यस, खूप इंटरेस्टिंग है गाइस, प्रोवाइडेड कि तुम्हाला क्वेश्चन क्या पूछना है वो आना चाहिए. गूगल से पूछो पर क्या पूछना है वो भी तो आना चाहिए हमें, राइट. दैट इज व्हाट ए की मंत्रा फॉर दिस ऑप्शन. फोर्थ मंत्रा इज इमॅजिनिंग अँड इंटरलिंकिंग. बघा, ज्योग्राफी हा असा सब्जेक्ट आहे जो व्हिज्युअलायझेशन आणि इमॅजिनेशन बेस्ड आहे. Have you ever visited or went to solar system? सन वर गेले कधी? व्हीनस, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न किंवा अदर सोलार सिस्टीम मध्ये कधीच नाही. अर्थ रोटेट करताना बघितली कधी रियालिटीमध्ये? कधीच नाही. पण मग आता कशी कळाली ही कॉन्सेप्ट? ही कॉन्सेप्ट तुम्हाला इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन करून, मग जेवढे आस्पेक्ट तुम्ही जास्त व्हिज्युअलाइज करणार तेवढी जास्त कॉन्सेप्ट तुम्हाला कळणार. मग गंगा जेव्हा मूव्ह करते फ्रॉम गंगोत्री टू वेस्ट बेंगॉल, मग विचार करा ही कशी मूव्ह करते आणि त्याच्यामुळे कसा इरोजन आणि वेदरिंग होणार, राईट. इरोजन मोस्ट प्रोबॅबली. मग कसे लँडफॉर्म्स बनतील, कसा डेल्टा बनणार, कसा ऑक्सबो लेक बनेल, कधी फ्लड येईल आणि कशा कशा फिनॉमिना. जेव्हा तुम्ही इमॅजिनच नाही करणार आणि इंटरकनेक्शनच तुमचं ऍबसेंट असेल किंवा होणार नाही, यू वोंट फाइंड युअर what the understanding with the geography is good, है ना. मग मी कसं केलंय, मग मी या सगळ्या फिनॉमिनाला ट्राय केलंय इमॅजिन करायचं, इंटरलिंक करायचं. कसे हे फिनॉमिनाज वेल इंटरकनेक्टेड आहे, वेल इंटरलिंक्ड आहेत. ओके. पाचवा मंत्र दॅट की बघा, जसं मी सांगितलं की इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन, मग आता खूप वेळेस आपण स्वतःहून नाही करू शकत, ठीक आहे, किंवा होणार नाही काही काही गोष्टीचं. अशा वेळेस आपल्याला युट्यूब आहे, आपल्याकडे गूगल आहे, है ना. सो मग युट्यूब से पूछो, गूगल से पूछो, दे विल गिव. ते एवढे व्हिडिओज बनवून ठेवले तिथे. एआय आहे तिथे, तुम्हाला एआय चांगला एक व्हिडिओ देऊ शकतो, है ना, की जो तुम्हाला एक अॅनिमॅटिक प्रेझेंटेशन व्हिडिओ देईल ज्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, एक वेल क्लिअर जिओग्राफिक अंडरस्टँडिंग करून घेऊ शकता. येस. सो याचा कधीही मिसयूज म्हणजे मिसअंडरस्टँड नका करू, वेस्टफुल यूज नका करू. अॅनिमेशनचा खूप हेल्पफुल आहे जर तुम्हाला जिओग्राफी, जीएस, जिओग्राफी ऑप्शनल आणि इन जनरल इंटरेस्ट बनवायचा आहे. नेक्स्ट आपला सेकंड लास्ट मंत्र आहे, दॅट इज रिव्हिजन. दॅट ऑलवेज टू रिमेंबर गाईज, जर का तुम्ही कोणत्याही टॉपरला विचारलं व्हॉट यू आर, है ना, एमपीएससी, यूपीएससी, कोणत्याही टॉपरला तुम्हाला तो एक आन्सर देईल, दॅट इज आय एम रिव्हिजन. येस, माय सेल्फ इज रिव्हिजन. की मी काय आहे, मी किंवा का रिझल्ट आलाय माझा, तो एक आस्पेक्ट आहे, दॅट इज रिव्हिजन. जेवढा जास्त तुम्ही ती कॉन्सेप्ट रिवाइज करणार, जेवढा जास्त तो कॉन्टेंट रिपिटेटिव्हली रिवाइज करणार, तुम्ही बघणार तो कॉन्टेंट तुम्हाला बघा लक्षात ठेवण्यासाठी एफर्ट्स नाही लागणार. बरोबर. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा का तुम्हाला आज जर का मी 5चा टेबल विचारला, 4चा टेबल विचारला, 15चा टेबल विचारला, तुम्हाला त्याला विचार करून सांगावं लागेल. लेट मी नो इन द कमेंट बॉक्स. का हे का नाही होणार? कारण या बाईक चालवतो आपण, कधी विचार करतो आज मी पहिला गिअर टाकेल, मग दुसरा गिअर टाकेल, मग तिसरा टाकेल, असा विचार केलाय नाही. का? कारण ती एवढी ऑटोमेटेड प्रोसेस झाली आहे
ती आपण एवढ्या वेळेस रिवाइज केली आहे, इनडायरेक्टली आपण ती रिवाइज केली आहे. आणि त्याच्यामुळे जर जॉग्राफीच्या कॉन्सेप्ट सुद्धा विंड, प्रेशर, डेल्टा, सेटलमेंट, अर्बन जॉग्राफी या सगळ्या कॉन्सेप्ट जर का तुम्ही रिपिटेटिव्हली रिवाइज केले है ना, डेच्या एंडला, वीकच्या एंडला, मंथच्या एंडला आणि सब्जेक्टच्या एंडला, मला वाटतं तुम्हाला या सब्जेक्ट सोबत कधीच प्रॉब्लेम नाही येणार. 100% मी तुम्हाला अश्युअर करतो, कधीच प्रॉब्लेम नाही येणार. येस. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, मोस्ट इम्पॉर्टंट मंत्रा, यस, दॅट इज के अंडरस्टँडिंग तर आहे, पण सोबत अप्लाइड PYQ सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे ना, मॉक टेस्ट सुद्धा सॉल्व्ह करायची. बघा गाईज, सिलेबस असणं आणि कॉन्सेप्ट क्लिअर असणं इज वन थिंग है ना, की चाणक्याने सांगितलं की एक विद्वान आणि विद्यावान यांच्यामध्ये डिफरन्स आहे. विद्वान म्हणजे त्याच्याकडे नॉलेज असेल, पण विद्यावान म्हणजे ज्याला माहिती त्या असलेल्या नॉलेजचा कसा यूज करायचा फॉर रिअल टाइम सोल्युशन. मग तुम्ही सुद्धा जर जॉग्राफर आहात, तुम्ही सुद्धा जर जॉग्राफीचे स्टुडंट्स आहात, तुम्हाला माहित पाहिजे की जर मी विंड स्टडी करतोय त्याचा यूज कसा होईल, मग मी अर्बन जॉग्राफी स्टडी करतोय त्याचा यूज कसा होईल, मी रिजनल प्लॅनिंग स्टडी करतोय त्याचा यूज कसा होईल, मी एखादा पॉलिटिकल आस्पेक्ट स्टडी करतोय कसा त्याचा यूज होईल. मग या सगळ्या कॉन्सेप्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. सो मग कसं होईल, PYQs आणि मॉक टेस्ट सिरीज है ना. मॉक टेस्ट सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. मॉक टेस्ट जॉईन करायचे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, मी आपण मॉक टेस्ट सुद्धा अवेलेबल करून देतो. ठीक आहे. सो मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला अवेलेबल होतील, पण या सॉल्व्ह करणं खूप 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 इम्पॉर्टंट आहे है ना. सो मला वाटतं 7 मंत्राज जे आपण बघितले, रीडिंग इट कॉन्सेप्च्युअली, जॉग्राफी इज इन आवर सराउंडिंग, देन इमॅजिनिंग, इंटरलिंकिंग इट, देन अॅनिमेशन आणि व्हिडिओज आहेत, देन रिव्हिजन इज द की आहे, देन सॉल्विंग द क्वेश्चन्स, PYQs आणि मॉक टेस्ट सिरीज. हे तुम्हाला 7 मंत्रास आहेत जे जॉग्राफी ऑप्शनल अंडरस्टँड करण्यासाठी खूप खूप हेल्पफुल असतील. सो आय होप यू हॅव वॉच इट टिल द एंड. काही जरी डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा, आय विल आन्सर देम फॉर शुअर. ठीक आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा टू दिस चॅनल. मी परत नवीन व्हिडिओज बनत राहील आणि जर काही अजून डाऊट असेल तर ते सुद्धा सांगा, त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनेल. थँक्यू. हॅव ए गुड टाइम. ऑल द बेस्ट.